श्रेयान इलेव्हन कासारी दोन्ही संघांसाठी हा सामना फार निर्णायक असेल. 5 षटकांचा सामना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. याना 11 खंडाळा संघाकडून सूरज भुते आणि दुसऱ्या बाजूला ट्रायकेडला प्रणय. दोन्ही संघांसाठी हा सामना फार निर्णायक असेल. एकीकडे फक्त सामना जिंकायचा आहे. म्हणजे याना 11 संघाच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेले तर हा सामना जर जिंकले तर नक्कीच पुढील फेरीमध्ये खेळताना दिसतील. मात्र दुसऱ्या बाजूला श्रेयान इलेव्हन कासारी संघ फार निर्णायक. तुमच्यासाठी प्रत्येक चेंडू, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट फार निर्णायक असेल. अतुनात प्रयत्न करावे लागतील. तर गोलंदाजी एंड कडून यावेळेस जीत वागडे तुम्हाला विनंती करतोय या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत आमच्या समवेत जोडले जातील. सामन्याला सुरुवात होते. निर्णायक सामना मैदानाच्या आतमध्ये. अमोल हे यावेळेस ओव्हर द विकेटने सज्ज झाल्या प्रणयसाठी. फुलटॉसचा चेंडू जरूर होता मात्र दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकटलंय. दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेले तर एकीकडे याना 11 हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे आणि दुसरीकडे श्रेयान 11 कासारी संघ तुम्हाला सामना जिंकत असताना सरासरी देखील फार महत्वाचे आहे. रिक्वायर रनवेट कारण रनवेट फार महत्वाचा आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन ऑन साइडला पंच केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. 1 बॉल 2 बॉल चेंडूला गॅदर केलं जात आहे आणि पळून 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. म्हणजे धावसंख्येचा आतापर्यंत विचार करायला गेले तर 3 ही धावसंख्या उभारली गेली. आता मात्र दुसऱ्या बाजूला अमोल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने प्रणयसाठी चांगली फलंदाजी या ठिकाणून करावी लागेल. पुन्हा एकदा ऑफसाईडचे जेणे सफल झाले होते. लेफ्टी करून चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला मात्र दिशा खराब होती आणि असं वाटायला लागलं या पॉवर प्ले षटकामध्ये थोडीशी संघाची दुर्दशा करतोय की काय. आतापर्यंत 2 वाईट चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. 4 ही धावसंख्या स्कोर बोर्डवर बघायला भेटते. जमलेले क्रीडा रसिक मायबाप तुमचं देखील युट्यूबद्वारे जे जोडले गेले तुमचं देखील सरचे स्वागत करतोय. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक पोहोचलाय जेल पर्यंत आणि यावेळेस प्रणय मुरकर याचा पकडलाय जेल. पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये संपतोय खेळ.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला जरूर, मात्र या ठिकाणाहून झेल होणं गरजेचं होतं, कारण दोन्ही संघांसाठी हा सामना फार निर्णायक आहे. जो संघ जिंकेल तो नक्कीच तरी अंतिम दिवशी अंतिम लढतींमध्ये खेळताना दिसेल. तर यावेळेस कोणता संघ स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करेल. स्ट्राईक एंडला सूरज भूते खेळताना दिसतोय. अमोलने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, कारण प्रणय मुरकर सारखा मोठा फलंदाज बॅक टू द पवेलियन झाले. तो देखील झेलबाद स्वरूपात थोडीशी निराशा त्याच्या चेहऱ्यावर दिसली होती, कारण त्याला माहित होतं हा सामना आपल्या संघासाठी फार निर्णायक आहे. तर दुसऱ्या बाजूला आपल्या संघाची दुरा जी झालेली अवस्था या ठिकाणी सुस्थितीत आणून ठेवेल का सूरज भूते. स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. ब्लॉकॉलचा चेंडू खोलून काढलाय, सरळ बॅटने चेंडू चाललाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार. चांगली फलंदाजी करत आला होता आतापर्यंत प्रणय मुरकरच्या साथीला साथ देत. आतापर्यंत चांगली फलंदाजी झाली होती अनेक सामन्यांमधून, मात्र यावेळेस ज्या ठिकाणी प्रणय मुरकर बॅक टू द पवेलियन झाला त्यानंतर स्वतःच्या खांद्यावर आपल्या संघाची धुरा घेऊन फलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडीशी चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली होती, मात्र मागच्या चेंडूवर सूरज भूतेच्या बॅटमधून धमाका झालाय. पुन्हा एकदा धमाका करायचा, यावेळेस रफ्तार से गिरफ्तार. या चेंडूचं प्रत्युत्तर नव्हतं सूरज याच्याकडे. षटकार लगावला आणि त्यानंतर बॅकअप दिले, गुडले स्पॉटवरून टप्पा पडला आणि त्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. हीच ताकद या गोलंदाजाची या संपूर्ण दिवसामध्ये राहिली आहे. थोडे खराब फटके त्याच्या विरोधात आल्यानंतर तो चांगली गोलंदाजी करत आलाय आणि तसंच कार्य यावेळेस देखील सूरज भूते यांच्या विरोधात बघायला भेटलं. पुन्हा एकदा बॅकअप दिले, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पप्पू महाकाळ चेंडूपर्यंत पोहोचतील का, पोहोचलेत, पकडलाय झेल आणि यावेळेस सूरज भूते याचा संपतोय खेळ. म्हणजे एक षटकार लगावला, त्यानंतरचा डॉट आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोठा घणाघात प्रहार करायचा होता. थोडीशी ताकद कमी पडली त्या फटक्यावर आणि त्यानंतर पप्पू महाकाळ लॉंगॉन क्षेत्रामधून काऊ कॉर्नर रिजन मध्ये सफल झाले आणि एक अप्रतिम दर्जाचा झेल पकडलाय. एक हाय व्होल्टेज झेल यावेळेस सूरज भूते यांचं काम तमाम करतोय आणि त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कुणाल हळदणकर. त्यांनी चांगली फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. अंतिम क्षणी अंतिम षटकामध्ये 20 धावा तब्बल कुठल्या तोच कुणाल मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय. आता मात्र थोडीशी पडझड चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक संपलं आणि त्यानंतर दोन मोठे गडी तंबूच्या आसऱ्याला परतले. धावसंख्या आतापर्यंत झाली 2 गडी बाद 11 धावा. पप्पू महाकाळ ऑन दी मार्क गोलंदाजी एंड कडून दाखल झालेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, टीम कडून दुसरे षटक घेऊन गौरव स्ट्राईक एंडला लेफ्ट हँड बॅटर खेळताना दिसतोय. चांगली गोलंदाजी केली होती मागच्या काही सामन्यांमध्ये, भरपूर वेगवान गोलंदाजी करत आला होता तोच गौरव आता मात्र फलंदाजी करताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला पप्पू महाकाळ दाखल झालेत ओव्हर द विकेटने, राईट आर्म राऊंड विकेटने यावेळेस गोलंदाजी करतील लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात, गौरवच्या विरोधात. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला कुणाल हळदणकर खेळताना दिसेल. आता मात्र पहिल्या षटकामध्ये अनेक हालचाली घडताना दिसल्या. एक षटकार लगावला, त्यानंतर सूरज भूते माघारी परतला, मात्र यावेळेस पप्पू महाकाळ अराउंड विकेटने लोअर फुल टॉस खोलून काढायचा होता. क्षेत्ररक्षक पोहोचला, यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये होतोय जरूर. कॉलिंगला फार महत्वाचं आहे, मैदानाच्या आतमध्ये असो मैदानाच्या बाहेर असो. यावेळी अपघात होण्यापासून थोडंसं बचावले गेले ते दोन्ही फलंदाज. जरूर त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला, चेंडूला गॅदर केलं आणि त्यानंतर स्ट्राईक एंडला थ्रो येतोय डॉट बॉल. दुसऱ्या बाजूला पप्पू महाकाळ पुन्हा एकदा गौरवसाठी, पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर यावेळेस खोलून काढण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू चाललाय पॉइंट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. म्हणजे आजच्या दिवसातील बेस्ट बॉलरच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेले तर विकेटपेक्षा परफेक्ट टू टार्गेट यॉर्कर लेनचे चेंडू ज्या गोलंदाजाने हाताळले तोच गोलंदाज पप्पू महाकाळ आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. तीच लय शोधण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय. दिशा चांगली आपल्या संघाला चांगल्या सुस्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम या गोलंदाजीच्या माध्यमातून आता मात्र केलं जातंय. पहिल्या षटकात देखील अमोल याने चांगलं प्रभावित केलं, थोडी खराब गोलंदाजी राहिली आणि त्यानंतर त्या षटकामध्ये
चांगले दोन मोठे फलंदाज माघारी देखील परतलेत आणि आता मात्र पप्पू देखील तशीच कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. यशाच्या वाटचाली दिशेने वाटचाल केली जाते का या गोलंदाजाकडून असं देखील यावेळेस वाटायला लागलंय. परफेक्ट टो टार्गेटची गोलंदाजी त्याच्याकडून चांगल्या रीतीने हाताळली जाते. यावेळेस बॅकअप दिलाय, गुडले स्पॉट नाही सोडणार कुणा हैदनकर तुम्हाला. समोरच्या दिशेने केला जातोय क्रॉस बॅटेड धमाका 6 धावांसाठी षटकार. या गोलंदाज दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये फुलर लेनचे बॉल त्याच्या नावावर झालेत, मात्र गुडलेन स्पॉट त्याच्या विरोधात केले गेलेले घणाघात यावेळेस कुणालच्या बॅटमधून देखील पुन्हा एकदा 30 लेन शोधायची होती. टप्पा चुकला आणि तदनंतर चेंडू चाललाय सरळ बॅटने कुणालच्या बॅटमधून लगातारचा दुसरा षटकार येतोय. मात्र जी ताकद राहिली होती ह्या गोलंदाजाची तीच कुठेतरी त्याच्या विरोधात जाताना दिसते. यॉर्कलेनच्या चेंडू शोधण्याचा प्रयत्न केला गेला जरूर, मात्र टप्पा थोडासा बॅक ऑफ दी हँड राहिला आणि तदनंतर त्या चेंडूवर घणागती प्रहार कुणालच्या बॅटमधून लगातारचा दुसरा षटकार आलाय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने पप्पू कुणालसाठी पुन्हा एकदा मोठा लगातारचा तिसरा षटकारांची हॅट्रिक केली जाते कुणाल हैदनकरच्या बॅटमधून. सर ताकद राहिले या खेळाडूची समोरच्या दिशेने त्याच्या विरोधात तुम्ही खराब गोलंदाजी कराल तर तो इतक्या सहजासहजी तुम्हाला सोडणाऱ्यातला फलंदाज नाहीये. हेच त्याने मागच्या 3 चेंडूंवर दाखवून दिलंय. थोडीशी ऑन साईडला खेळत असताना पडझड त्याची मैदानाच्या आतमध्ये जरूर बघायला भेटते, मात्र समोरच्या दिशेने नाही. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. इनसाइड स्टॉपेज लागले आणि तदनंतर चेंडू स्थिरावतोय. काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूपर्यंत. एकच धाव चेंडूवर घेतली जाईल. षटक समितीचा इशारा येतोय. तदनंतर 3 षटकाखेरीस 2 षटकाखेरीस धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 31 धावा. ओव्हर टू यू डीजे. नक्कीच तरी समोरच्या दिशेने प्रहार यावेळेस गौरवच्या बॅटमधून केले जात आहेत. फायनल एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून बघायला भेटला होता. वैयक्तिक ज्या 20 मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, मात्र यावेळेस समोरच्या दिशेने देखील प्रहार करण्याची ताकद या फलंदाजाची ते त्याने दाखवून दिलंय. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने प्रहार केला आणि तदनंतर त्या चेंडूवर 4 धावा. आता मात्र अमोल ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा ऑन साईडला धमाका करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न एकानं सोडलं आणि दुसऱ्याने पकडलं. या ठिकाणी कव्हर चांगलं होतं. तिसरा धक्का बसतोय याना 11 खंडाळा संघाला गौरवच्या स्वरूपात.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नरेश बनफ यावेळी दाखल होतोय. 3 डाऊनच्या स्वरूपात थोडा उशिराने आलाय, मात्र उशिराने आल्यानंतर त्याला चांगली फलंदाजी कशी करायची हे चांगलं माहिती आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ह्याचं नाव देखील चांगल्या ताकदीने घेतलं जातं. तोच नरेश बनफ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 3 डाऊनच्या स्वरूपात स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. दुसऱ्या बाजूला कुणाल हळदणकर अजून देखील उर्वरित 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू हातावून झालेत. 5 ही धावसंख्या या षटकामध्ये खर्च केली आणि गौरव सारखा मोठा फलंदाज बॅक टू द पवेलियन झालाय. तर अमोल हीच तर ताकद या गोलंदाजाची. त्याच्या विरोधात जेव्हा जेव्हा प्रहार केले त्याच्यानंतर त्याला कमबॅक करणं म्हणजे काय हे चांगल्या ताकदीने माहिती आहे. नरेश बनफ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या मोठा प्रहार करायचा होता. ताकद तर चांगली लावली होती, मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. तर नरेशच्या विरोधात हा चेंडू येतोय डॉट बॉल. तर पुन्हा एकदा अमोल सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने नरेशच्या विरोधात. नक्कीच मोठा फटका खेळायचा आहे. फटका फसलाय स्वतःच्या बॉलिंग मध्ये. अमोल पोहोचलाय, चांगला झेल या ठिकाणी पकडला जातोय अमोलच्या माध्यमातून. नक्कीच त्याची दाद जितकी द्यावी तितकी कमीच आहे, कारण गोलंदाजी करत असताना प्रभावित करत होता. फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके बघायला भेटले होते. मात्र यावेळेस या दोन्ही कार्यांबरोबर तिसरं कार्य देखील जोपासलं जात आहे. म्हणजेच काय, क्षेत्ररक्षण करत असताना देखील त्याच्या माध्यमातून 100% एफर्ट दिला जातोय. आतापर्यंत त्याचा गोलंदाजीचा विचार करायला गेले तर 16 ही धावसंख्या खर्च केली आहे आणि त्यामध्ये 4 गड्यांना माघारी पाठवलंय. आजच्या दिवसात पार्थ हळदणकरने ही कामगिरी केली होती. तब्बल 2 षटका हातात असताना 10 ही धावसंख्या खर्च केली आणि तदनंतर त्या इनिंगमध्ये 6 गाड्यांना माघारी पाठवलं होतं. तेच कार्य यावेळेस अमोल करतोय की काय असं वाटायला लागलंय. तर दुसऱ्या बाजूला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 4 डाऊनच्या स्वरूपात. अमोल यावेळेस स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा अमोल खेळताना दिसतोय. अमोल टू अमोल असं बॅटर मैदानाच्या आतमध्ये सरळ बॅटने उचललाय. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का चेंडूपर्यंत. कॉलिंग यावेळेस फार महत्वाची होती. निर्णय थोडासा चुकला. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर राहिलेला आणि तदनंतर झेल निसटलाय अमोल याच्या हातातून आणि या चेंडूवर घेतल्या जात आहेत 2 धावा. षटक समाप्तीचा इशारा येतो आणि तदनंतर धावसंख्या झाली आहे 3 षटका अखेरीस 4 गडी बाद 38 धावा. Amon DJ. अडतीस धावा आतापर्यंत 3 षटका अखेरीस. म्हणजेच काय, पहिल्या इनिंगचा अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला कुणाल संजीवन यावेळेस गोलंदाजी एंड करून दाखल झाला. तर दुसऱ्या बाजूला कुणाल स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. ओव्हर द विकेटने 4थ्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेस पूल खेळायचा होता. इनसाइड एज घेऊन चेंडू चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूपर्यंत. एक धाव धावून कंप्लीट केली. 1 हँडेड थ्रो या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालवला गेला होता. एका हाताने कॅरी केला आणि तदनंतर स्ट्राईक एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न. मात्र दोन्ही फलंदाजांच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेले तर आता मात्र कुणाल हळदणकर मोठे फटके खेळत असताना रनिंग बिटवीन द विकेट देखील या फलंदाजाकडे चांगली आहे. तर दुसऱ्या बाजूला संजीवन स्ट्राईक पुन्हा एकदा ऑन दी मार्क. गोलंदाजी एंड कडून ओव्हर द विकेटने कुणालसाठी मोठा फटका खेळायचा. भन्नाट वेगाने हा चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगल्या स्पेसने आता मात्र गोलंदाजी करतोय. मागच्या काही सामन्यांमध्ये थोडंसं स्वतःला बॅकफुटला नेलं होतं, गोलंदाजी करताना दिसला नव्हता. मात्र यावेळेस गोलंदाजी एंड कडून दाखल झालाय संजीवन. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा कुणालसाठी
मोठा फटका खेळायचा फटका फसलाय गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ स्पेस यावेळेस केलं जातंय संजीवच्या माध्यमातून तदनंतर कुणाल हळदणकर बॅक टू द पवेलियन श्रीराम यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फाय डाऊनच्या रूपामध्ये कुणाल हळदणकर चेंज ऑफ स्पेस थोडंसं काम करून जात आहे आउटसाईड लागल्याने त्यानंतर झेलवा स्वरूपात माघारी परततोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस चांगली गोलंदाजी केली जाते संजीवनच्या माध्यमातून हे दोन खेळाडू आपल्या संघाची धुरा सांभाळली गेली आतापर्यंत एकीकडे अमोल असेल दुसऱ्या बाजूला संजीवन यावेळेस देखील गोलंदाजी करताना दिसतोय म्हणजे परफेक्ट ऑलराऊंडर खेळ या दोन खेळाडूंकडून केला जातोय आपल्या संघासाठी त्यांना माहिती आहे ही मोठी टुर्नामेंट आहे आणि यामध्ये अंतिम चषकावर जर नाव करवायचं असेल तर आपले 100% एफर्ट देणं गरजेचं आणि तेच आता मात्र या दोन खेळाडूंकडून दिले जात आहेत दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला मोठा फटका खेळायचा क्रॉस बॅटेड लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अमोल पोचलाय पकडलाय झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये आणि 6वा धक्का बसतोय याना 11 खंडाळा संघाला सहा गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत ज्या संघाची सर्वात मोठी लाईनअप आजच्या दिवसामध्ये बॅटिंग लाईनअप वाटत होती तो संघ आता मात्र कुठेतरी ढासळताना दिसतोय तर पार्थ यावेळेस या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथमतः फलंदाजी करताना दिसेल दुसऱ्या बाजूला संजीवन ऑन दी मार्क चला बॅटिंग खेळायचा प्रयत्न आहे फटका फसलाय क्षेत्ररक्षक कोण पोहोचतोय चेंडू पर्यंत हे देखील बघणं गरजेचं आहे निसटलाय झेल तो देखील पार्थ हळदणकर ज्याला अनेक सामन्यामध्ये मॅच फिनिशर म्हणून संबोधलं जातो तोच पार्थ यावेळेस झेलवा स्वरूपात माघारी देखील परतला असता मात्र त्याचा झेल सोडला गेलाय कव्हर रिजन मधून मात्र गोलंदाजी एंड कडून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी संजीवनच्या माध्यमातून राहिली आहे 4 षटक संपताय 4 षटका अखेरीस धावसंख्या झाले याना 11 खंडाळी संघाची 6 गडी बाद 43 धावा आशिष महाकाळ यावेळी लेफ्ट हँड गोलंदाज आजच्या दिवसामध्ये चांगलं प्रभावित करत आला हा गोलंदाज अनेक व्हेरिएशन या गोलंदाजाकडे लेफ्ट हँड स्पिनर म्हणून बघितलं जाते मात्र चांगल्या स्पेसने देखील हा गोलंदाजी करतोय तर स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल श्रीराम नॉन स्ट्राईक एंडला पार्थ हळदणकर एक जीवनदान त्याला मागच्या चेंडूवर भेटलाय तर उर्वरित काही चेंडूंमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिजन मधून चेंडू पर्यंत पोहोचतोय यावेळेस श्रीराम याचा खेळ समाप्तीस येतोय 7 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला परतलेत 43 धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे रवी शिवगणे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 7 गडी जरूर तंबूच्या आसऱ्याला परतलेत मात्र उर्वरित काही चेंडूंमध्ये एकाच दुसरी हिट म्हणजेच काय सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला डिफेंड करत असताना काहीतरी सेव्हिंग राहील अशीच आता खेळी करावी लागेल मोठा फटका खेळायचा आहे कव्हर रिजन मध्ये चेंडू उडवलाय एक धाव तर धावून कंप्लीट केली आहे आणि पार्थ हळदणकर यावेळी स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल
7 गडी आतापर्यंत माघारी परतले आणि त्यानंतर अंतिम षटक यावेळीच हाताळताना दिसतोय आशिष. दुसऱ्या बाजूला पार्थ हळदणकर स्ट्राईक एंडला एखादा बोटा फटका यावेळीस नक्कीच तरी मोठी धावसंख्या उभारून देऊ शकतो. मात्र दुसऱ्या बाजूला आशिष लेफ्ट अराउंड विकेटने मोठा फटका खेळायचा प्रयत्न या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली जाते आणि चेंडू जातोय वाईड बॉल. 1 बाउन्स फर्स्ट ऑफ दी ओव्हर. या षटकातील तुम्ही पहिला बाउन्सर टाकलात म्हणजेच काय नेक्स्ट बाउन्सर तुम्हाला दंडित केला जाईल. यावेळेस मोठा फटका खेळायचा आहे. सरळ बॅटने उडवलंय हवाई सफल 6 धावांसाठी पार्थ हळदणकरच्या बॅट मधून धमाका होतोय षटकार. वेळेस वाराची स्थिती बघायला गेलं तर थोडीशी मंदावली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सेकंड इनिंग मध्ये देखील तुम्हाला चेस करत असताना थोडीशी मुश्किल होणार आहे. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू चांगला होता मात्र दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकटलंय. 7व्या स्टंपवर या ठिकाणी टप्पा पाडला त्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू जातोय म्हणजेच काय या षटकाराचा दबाव होता आणि येतोय वाईड बॉल. लेफ्ट हँड अराउंड विकेटने आतापर्यंत चांगली गोलंदाजी मागच्या काही सामन्यांमध्ये झाली जरूर मात्र हा निर्णायक सामन्याच्या वेळी देखील होणं गरजेचं आहे. इनसाइड ज्यावेळेस लागते एक धाव घेण्याचा प्रयत्न होतो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये भारताच्या बॅटमधून एक षटकार आलाय त्याला माहिती आहे. उर्वरित काही चेंडूंमध्ये एखादी मोठी हिट नक्कीच जरी सेकंड इनिंग मध्ये आपल्याला डिफेंड करताना सोपी जाऊ शकते. आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेलं तर धावसंख्या झाली 7 गडी बाद 52 धावा. मोठा फटका क्रॉस बॅटेड फुल करायचा आहे. काउ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत थोडंसं थांबवलं होतं. एक धाव तर धावून कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर चेंडूला गॅदर केलं असतं तर कदाचित स्ट्राईक एंडला पार्थ हळदणकर डोक्याची घंटा वाजत असताना रनआउट देखील झाला असता. मात्र या चेंडूवर येत आहेत 2 धावा. उर्वरित काही चेंडूंचा पहिल्या इनिंग मधील अजून देखील खेळ बाकी आहे. आशिष ऑन दी मार्क गोलंदाजी एंड करून दाखवली होतोय पार्थ हळदणकर यांच्यासाठी. लेफ्ट हँड राऊंड विकेटने मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. पूल इतकंसं कनेक्शन होत नाहीये. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अमोल पोचला चेंडू पर्यंत एक धाव घेतले. दुसऱ्या प्रयत्न करत असताना रनआउट स्वरूपात बाद म्हणजेच काय या चेंडूवर एक धाव येते आणि धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 5 षटकाखेरीज धावसंख्या झाली 7 गडी बाद 55 धावा. एक शॉट म्हणजे या चेंडूवर एकही धाव नसेल. 54 धावा झाल्यात. 55 धावाचं सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला आव्हान सेट केलं गेलंय.
नाणेफेक जिंकत असताना प्रथम फलंदाजी करत होते, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना दिसले श्रेया निलेवन कासारी संघ. आणि प्रथम फलंदाजी करत असताना या लाईनीवर खंडाळी संघाने 54 धावा उभारल्यात. म्हणजे सेकंड इनिंग मध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला 30 चेंडूंमध्ये 55 धावांचा पाठलाग करावा लागेल. प्रति षटकामागे 11ची सरासरी गाठणं गरजेचं असेल आणि तेच काम करण्यासाठी अमोल स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. सूरजच्या विरोधात फटका फसलाय का, कुणी हळदरकर पोहोचलाय, जेल पर्यंत पोहोचलाय, पकडलाय जेल आणि यावेळेस अमोल याचा संपतोय खेळ. यावेळेस या मैदानाच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर वाऱ्याची स्थिती थोडीशी मंदावली आहे. म्हणजे काय, ही धावसंख्या जी उभारली गेली ना पहिल्या इनिंग मध्ये ती थोडीशी डिफिकल्ट जाणार आहे सेकंड इनिंग मध्ये चेस करण्यासाठी. आणि त्यामध्येच ज्या खेळाडूकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या तोच अमोल जेलबद स्वरूपात माघारी परतला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश जोळेकर दाखल झालेत. बहुले नावाने फेमस असलेले. सामन्याची समीकरणं आता मात्र सेट केली जात आहेत का बघणं गरजेचं असेल. सूरज भुते अंतिम मार्क गोलंदाजी एंड करून पॉवर प्लेचं पहिले षटक 30 चेंडूंमध्ये 55 धावा डिफेंड करायचे आहेत आणि ते कार्य पार पाडण्यासाठी पॉवर प्लेचं पहिले षटक या ठिकाणी हाताळताना अमोल सारखा मोठा फलंदाज माघारी परतला आहे. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने बबल्यासाठी नेक्स्ट बॉल सन्मान देण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय. आउटसाइड एज थोडासा जाचपळताना दिसलाय पहिला सामना खेळत असताना देखील आणि तसेच कार्य यावेळेस देखील केलं जात आहे. कारण फाईन लेग असतील, रिव्हर्सचे फटके असतील, या फलंदाजीच्या जोरावर अनेक सामन्यांमधून अनेक वेळा बघितले गेलेत. मात्र यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय म्हणूनच की काय थोडीशी जाचपळताना मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून बघायला भेटते. मात्र दुसऱ्या बाजूला सूरज भुते ओव्हर द विकेटने चांगली गोलंदाजी करतोय. ब्लॉक हॉलला टाकण्याचा प्रयत्न, यावेळेस रिव्हर्सचा फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र दुसऱ्या बाजूला थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली होती, कॉलिंग थोडीशी चुकलं होतं. ट्राय केलेला संजीवन याला यायचं होतं आणि ते कार्य करत असताना कुठेतरी रनआउट स्वरूपात अजून एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना दिसला असता. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली सूरज यांच्या माध्यमातून. 3 चेंडू हातात असताना 1 धाव दिले आणि एक मोठा गडी देखील माघारी पाठवलाय. तो सूरज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने संजीवनसाठी स्ट्राईक एंडला संजीवन खेळताना दिसतोय. या दोन खेळाडूंनी आजच्या दिवसामध्ये चांगलं प्रभावित केलं गेलं होतं. दोन आयकॉन आपल्या संघासाठी दाखल झालेत आणि आपल्या संघाला अंतिम क्षणी अंतिम दिवशी खेळताना देखील बघायचं असेल तर यावेळी संजीवनीची बॅट बोलणं गरजेचं आहे. तर ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सूरज, मोठा फटका क्रॉस बॅटेड समोरच्या दिशेने लॉंग बंदरुजनला बेधून चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क, षटकार. सध्या कोकणामध्ये विचार करायला गेले तर शिमगोत्सव फार जोरात चालू आहे. एक खांदा दुखावतोय म्हणून दुसऱ्याच खांद्याने पालखी नाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय संजीवनच्या माध्यमातून. एक खांदा माघारी परतला तो देखील अमोलच्या स्वरूपात. यावेळेस पुन्हा एकदा धमाका होतोय सरळ बॅटने समोरच्या दिशेने लगातारचा दुसरा षटकार येतोय सूरजच्या विरोधात. सामना सुरू व्हायच्या आधी जी जरा सरासरी गाठणं गरजेचं होतं. प्रति षटकामागे 11ची सरासरी गाठणं गरजेचं होतं. ती सरासरी आतापर्यंत गाठली गेले म्हणजेच काय 13 धावसंख्या उभारले गेलेत. एक गडी जरूर माघारी परतला मात्र कोणत्याही दबावाखाली यावेळी फलंदाजी करताना दिसत नाहीये. अमोल ज्यावेळी माघारी परतला त्यावेळी असं वाटलं होतं या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. मात्र इतक्या सहजासहजी संजीवन हार देखील मानण्यातला खेळाडू नाहीये. तो पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला गतीमध्ये परिवर्तन पकडलाय. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलाय. लगातारचे 2 षटकार आल्यानंतर संजीवन बॅक टू द पवेलियन शॉट कव्हर रिजन मध्ये पकडलं जात
काही झेल आणि तदनंतर दुसरा मोठा धक्का बसतोय कासारी संघाला संजीवनच्या स्वरूपात. पहिला षटक संपतय. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 13 धावा. दोन षटकार लगावल्यानंतर हृदयाचे ठोके वाढायला लागले होते आणि तदनंतर एक असा जादुई फिरकीचा चेंडू सूरजच्या माध्यमातून हाताळला गेला. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये अप्रतिम दर्जाचा झेल, एक हाय व्होल्टेज झेल होता. कारण ज्या ठिकाणी संजीवनाची बॅट बोलायला लागली होती त्या ठिकाणी तो झेल कॅरी करणं गरजेचं होतं आणि पकडला देखील. दुसरा मोठा धक्का बसला त्या चेंडूवर. दुसरा षटक पार्थ हळदणकर यावेळेस ब्लॉक खोला टाकण्याचा प्रयत्न, खोलून काढण्याचा प्रयत्न जरूर झालाय. सरळ बॅटने चेंडू चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये. नरेश बारप थोडंसं थांबल, एक धाव धावून कंप्लीट केली जाते. नैसर्गिक अडथळे जरूर आहेत. अंतिम क्षणापर्यंत ज्या वेळेस चेंडू हातात गावत नाहीये तिथपर्यंत असं आपण समजू शकत नाही की या चेंडूवर एकच धाव येईल. सिंगल धावेला यावेळेस डबल धावामध्ये कन्वर्ट केलं जाते. धावसंख्या 2 पुढे सरसावेल. 55 धावांचा पाठलाग करायचा असताना धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 15 धावा. तर दुसऱ्या बाजूला पार्थ हळदणकर पुन्हा एकदा अराउंड विकेटने स्ट्राईक केला. निलेश जोईकर खेळताना दिसतोय. हा पिच बॉल उडवायचा आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, पुन्हा हळदणकर पोहोचलाय चेंडूपर्यंत, कोणतीही चूक करत नाहीये आणि तिसरा धक्का बसतोय निलेशच्या स्वरूपात कासारी संघाला. अनेक हालचाली मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडू मागे बघायला भेटत आहेत. समीकरण येऊन पोहोचलंय 22 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची गरज. तर दुसऱ्या बाजूला जो फलंदाज चांगली कामगिरी करत होता तो फलंदाज माघारी परतला. पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील अंतिम चेंडूवर सूरज भुते यांच्या गोलंदाजी मार कडून संजीवन. तर दुसऱ्या बाजूला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3 डाऊनच्या स्वरूपात स्ट्राईक एंडला लेफ्ट हँड बॅटर खेळताना दिसतोय. आजच्या दिवसात प्रणय मुरकर थोडासा प्रभावित करत होता, मात्र निर्णायक सामन्यामध्ये थोडासा कमकुवत दिसला. तर लेफ्ट हँड बॅटर यावेळी सर्व स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. मोठा फटका खेळायचा आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पासून थोडासा दूर राहतोय. एक धाव तर धावून कंप्लीट केले, दुसऱ्या प्रयत्न नसेल कारण यावेळेस त्यांना माहिती आहे विकेटचं महत्त्व काय आहे मैदानाच्या आतमध्ये. अंतिम क्षणापर्यंत जर स्ट्राईकला खेळणारा फलंदाज संदेश महाकाळ स्थिरावला तर नक्कीच मोठी फलंदाजी त्याच्या बॅटमधून बघायला भेटू शकते. मात्र यावेळेस एखादी मोठी हिट सामन्याची समीकरण स्पष्ट करून जाऊ शकते. तर त्याचं ताकदीची गोलंदाजी देखील केली जाते पार त्याच्या माध्यमातून.
वैयक्तिक कोटीतील पहिलं संघकडून दुसरं षटक हाताळत असताना यावेळेस चांगली कामगिरी करतोय. म्हणजे आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 3 धावसंख्या खर्च केले आणि तदनंतर त्यामध्ये एक गडी देखील माघारी परतवलाय. तोच पार्थ पुन्हा एकदा ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. स्ट्राईक एंडला संदेश महाकाळ यांच्या विरोधात 55 धावांचा पाठलाग करायचा आहे जरूर. पहिल्या षटकामागे चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, दोन्ही बॅटल चांगली रंगताना दिसलीत. आता मात्र हे दुसरं षटक फार निर्णायक आहे. अराउंड विकेटने पुन्हा एकदा संदेश यांच्यासाठी सज्ज झालाय पार्थ. आजच्या दिवसामध्ये या पार्थचा विचार करायला गेलं तर वैयक्तिक कोट्यातील 2 षटक हातात असताना एकाच इनिंगमध्ये 6 गाड्यांना तंबूचा आसरा दाखवलाय. तोच पार्थ यावेळेस देखील चांगलं प्रभावित करतोय. अराउंड विकेटने संदेश यांच्यासाठी नेक्स्ट बॉल सरळ बॅटने समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत सूरज भूते. तदरम्यान धावून 1 धाव कंप्लीट केली जाईल. सिंगल डबलला यावेळेस फार महत्त्वाचं आहे. जर चौकार षटकार येत नसतील तर सिंगल डबल, एका धावेला डबलमध्ये, डबलला टिबलमध्ये कसं कन्वर्ट करता येईल याच्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. आता दुसऱ्या बाजूला एखादी मोठी हिट या सामन्याची समीकरणं जवळपास झुकून देऊ शकते. तर समीकरण येऊन पोहोचले. आतापर्यंत 20 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. 17 ही धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. 1.4 षटक आतापर्यंत हाताळली गेली आहेत. तर पार्थ ओव्हर द विकेटने लेफ्ट हँड बॅटरसाठी मोठा फटका खेळला गेलाय. पुन्हा हळदणकर चेंडूपर्यंत पोहोचतोय, निसटलाय झेल. कॅरी करण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस थोडासा झेल निसटतोय. प्रयत्न चांगला केला गेला होता लॉंग ऑफ मधून. कुणा हळदणकर फार कमी चुका करतो क्षेत्ररक्षण करत असताना, मात्र यावेळेस ती चूक झाली. किती महागात ठरते येणाऱ्या कालावधीमध्ये हे देखील बघणं गरजेचं असेल. जेव्हा जेव्हा जीवनदान मोठमोठ्या फलंदाजांना दिले गेले तेव्हा तेव्हा त्याच फलंदाजांनी विक्रम रचले गेलेत. आता मात्र तेच कार्य यावेळी सर्वेशाला करायचंय. तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला संदेश महाकाळ एका धावेनिशी खेळतोय. पार्थ आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फील्ड केलं गेलंय त्या दिशेला त्याची गोलंदाजी चालू आहे. कुठले स्पॉट पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न चालवला जाईल आणि त्या टप्प्यावरून गोलंदाजी करत असताना मिड विकेट मध्ये चेंडू चाललाय एका धावेसाठी. 2 षटकं संपतायत. 2 षटकाखेरीस धावसंख्या झाली 3 गडी बाद. 55 धावांचा पाठलाग करायचा असताना 19. यावेळेस वेळेची बंधनं देखील बसायला लागली आहेत. समीकरण येऊन पोहोचले 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. म्हणजेच काय, उर्वरित 3 षटकामागे प्रति षटकामागे तुम्हाला 12ची सरासरी गाठावी लागेल. जी सरासरी सामना सुरू व्हायच्या आधी 30 चेंडूंमध्ये 55 धावा करायच्या होत्या. म्हणजेच काय, प्रत्येक षटकामागे तुम्हाला 11ची सरासरी गाठणं गरजेची होती. ती सरासरी आता मात्र थोडी वाढताना दिसेल. 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. 12ची सरासरी या ठिकाणाहून येणाऱ्या 3 षटकांमध्ये गरजेची असेल. अमोल यावेळी गोलंदाजी एंड कडून दाखल झालाय. समीकरण 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. तर स्ट्राईक एंडला संदेश महाकाळ खेळताना दिसत आहेत. 2 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून बघायला भेटलेत. सिंगल स्वरूपात आलेल्या ह्या 2 धावा. तर दुसऱ्या बाजूला समीकरण थोडंसं वाढल्यानंतर एखादा मोठा फटका खेळायला जाईल का? लेफ्ट हँड राऊंड विकेटने फटका फसलाय. स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालवलाय, निसटलाय झेल. अनेक अटेम्प्ट त्या ठिकाणी केले गेले. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एकीकडे जीवनदान होतं तर दुसरीकडे जीवन घेण्याचं कार्य केलं गेलं. ज्या ठिकाणी झेल निसटला आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये रनआउट स्वरूपात माघारी परतायत संदेश महाकाळ.
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नॉस्ट्राय खेळला ज्या ठिकाणी जीवनदान भेटलं, झेल निसटला होता. त्यानंतर मात्र विचार करायला गेलं तर स्वतःला शांत ठेवणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी अनेक पडझडी चालू होत्या मैदानाच्या आतमध्ये आणि ते करत असताना रनआउट स्वरूपात बॅक टू द पवेलियन झाले संदेश वाकाळ. ट्राय खेळला सर्वेश लवंदे खेळताना दिसत आहेत. मोठा फटका खेळायचा आहे. स्टेट बॅटने चेंडू चाललाय लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाला भेदून 6 धावांसाठी षटकार. चेंडूवर मोठा फटका लगावला. राणा स्वरूपात एक फलंदाज माघारी परतला आणि त्यानंतर सामन्याची समीकरणं थोडीशी लांबवली जात होती. मात्र सर्वेश लवंदे याने जो षटकार लगावला त्याच्यामुळे पुन्हा एकदा जीवित होण्याचं कार्य या ठिकाणी केलं जात आहे श्रियान 11 कासरी संघाच्या बाजूने. तो गोलंदाजी मार्क करून अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी करताना दिसेल लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर झाली होती आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवर एक मोठा षटकार सर्वेच्या बॅटमधून बघायला भेटलाय. लेफ्ट हँड बॅटर यावेळेस वाऱ्याची स्थिती जरूर मंदावली गेली. मात्र अनेक सगळ्याच दिशेने विचार करायला गेला तर मोठमोठी फलंदाजी यावेळेस केली जाऊ शकते या मैदानावर. लो स्कोरिंग मॅच नक्कीच तरी हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सर्वेश खेळताना दिसतोय ज्याने आतापर्यंत एक षटकार लगावलाय. तो सर्वेश स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला अमोल लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी याच फटक्यासाठी तैनात केला गेलाय पुन्हा हळदणकर यांना आणि या चेंडूवर एक धाव घेतली जाते. एक षटकार आला त्यानंतर संयम मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय कारण सर्वेश लवंदे याला माहिती आहे माझ्या बॅटमधून मोठमोठे फटकी येत आहेत तर चांगल्या चेंडूंचा रिस्पेक्ट यावेळेस होणं गरजेचं आहे. षटकार लागवल्याने त्यानंतर एक धाव यावेळेस घेतली जाते. तर दुसऱ्या बाजूला पप्पू महाकाळ स्ट्राईक एंडला खेळताना दिसत आहेत. अमोल ओव्हर लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा दाखल झालेत पप्पू यांच्यासाठी. वैयक्तिक पहिल्या चेंडूला यावेळी फेस करताना दिसतील पप्पू. मोठा फटका खेळायचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये पकडलाय झेल आणि यावेळेस पप्पू यांचा गोल्डन डकच्या स्वरूपात संपतोय खेळ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंद्रहास आडाव दाखल झालेत. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर संपूर्ण स्पर्धेचा फॉर्मॅट राहिलाय. प्रति दिवशी एक टीम अंतिम दिवशी खेळण्यासाठी दाखल होईल. 4 पारदर्शक दीक्षा असतील म्हणजेच काय बक्षीस पात्र फेरीत खेळण्यासाठी दाखल होईल. जो संघ या ठिकाणून विजयी ठरेल तर दुसऱ्या बाजूला अंतिम दिवशी खेळताना देखील दिसेल. चंद्रहास स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. 5 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. 27 धावसंख्या उभारली गेले. पुन्हा एकदा अमोल पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न स्वतःला ब्लॉक करून घेतला आणि त्यानंतर येतोय डॉट बॉल. समीकरण थोडंसं लांबवताना दिसेल. 13 चेंडूंवर जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. पण 55 धावांचा पाठलाग करायचा. आतापर्यंत 27 धावसंख्या उभारली गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला अमोल चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा. डान्सिंग डाऊन द ग्राउंड समोर शपल होऊन लगातारचे 2 बॉल डॉट झालेत. समीकरण बदललंय. 3 षटकं संपतायत. 3 षटक अखेरी धावसंख्या झाली 5 गडी बाद 27 धावा म्हणजेच काय 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची गरज असेल.
समीकरण आतापर्यंत येऊन ठेपले. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. म्हणजे संपूर्ण दारोमदार यावेळी सर्व्हिस लवंडेवर असेल, कारण त्यांनी चांगली कामगिरी केली. एक षटकार त्याच्या बॅटमधून बघायला भेटलाय. तोच लेफ्ट हँड बॅटर पुन्हा एकदा स्ट्राईक खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार करून दाखल झालाय पार्थ हळदणकर. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघाकडून चौथं षटक घेऊन गेम चेंजिंग ओव्हर या ठिकाणाहून अनेक पडझडी होताना दिसतील. हे षटक या सामन्यासाठी फार निर्णायक आहे. 12 मध्ये 28 हवेत, तर पार्थ ओव्हर द विकेटने लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. प्रणय मुरकर निसटलाय झेल. यावेळेस थोडीशी चूक झाली. फार मोठ्या अपेक्षा तुमच्याकडून असतील आपल्या संघाला, मात्र तुमच्या हातातून झेल निसटलं हे अनिवार्य आहे. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर 2 धावा देखील या चेंडूवर घेतल्या जातील. यावेळेस सर्वेचा झेल पकडला गेला असता तर या सामन्याची समीकरणं जवळपास तुमच्या संघाच्या बाजूने झुकताना दिसली असतील. मात्र झेल निसटलाय तो देखील कोणाच्या हातातून, तर प्रणय मुरकर यांच्या हातामधून. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला सर्वेश खेळताना दिसतोय. आता मात्र सितारा होऊन सितारा बनण्याची या ठिकाणाहून पडझड केली जाईल त्याच्या माध्यमातून, कारण एक षटकार लगावला. त्यानंतर यावेळेस जीवनदान देखील दिलं जातंय, ते देखील कोणाकडून, प्रणय मुरकर याच्या हातामधून. पुन्हा एकदा पार्थ राईट हँड ओव्हर द विकेटने सज्ज झालाय सर्व्हिससाठी. मोठा फटका खेळायचा. यावेळेस झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय, पकडलाय झेल. पहिल्या चेंडूवर पकडला गेला होता झेल, निसटला होता झेल. मात्र यावेळेस कोणतीही चूक होत नाहीये. सर्वेश बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अब्बी दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजूला ज्या सर्व्हिसकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या तो झेलबाद स्वरूपात माघारी परतलाय. तर गोलंदाजी एंड कडून पार्थ चांगली गोलंदाजी करत आलाय आजच्या दिवसामध्ये. आतापर्यंत विचार करायला गेले तर 1.2 षटक हातात असताना 8 धावसंख्या खर्च केली आणि 2 गडी देखील माघारी परतलेत. आले आले अभिच्या बॅट मधून धमाका होतोय. अलाउंड कार्पेटने चेंडू चाललाय फाईन लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी चौकार. या चौकारांची धावसंख्या आतापर्यंत झाली 33 धावा, म्हणून जिंकण्यासाठी 9 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असेल. 14.67 ची सरासरी प्रति षटकामागे या ठिकाणाहून गाठणं गरजेचं असेल. तर दुसऱ्या बाजूला पार ते कार्य रोखण्यासाठी सज्ज झालाय. एक चौकार जरूर आलाय तरी देखील या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय पार्थ. अराउंड विकेट पुन्हा एकदा राईट हँड बॅटरच्या विरोधात ब्लॉक खोला टाकलेला चेंडू मिनी हेलिकॉप्टर उडवायचं होतं, मात्र यावेळेस बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. शरीराचा वेध घेऊन चेंडू चाललाय स्लिप रिजन मध्ये. लेग बाय स्वरूपात ही येते 1 धाव. समीकरण थोडंसं पुढे सरसावेल. 34 धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली, म्हणजेच का 8 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असेल. पार्थ चांगलं प्रभावित करत आलाय. अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट त्यांनी देखील गाजवलेत. एक युवा सितारा रायझिंग स्टार म्हणून त्याची देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दखल घेतली जाते. तोच पार्थ यावेळेस देखील चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू बैठक शॉट ऑन साईडला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. तर पुन्हा एकदा लेग बाय स्वरूपात एक धाव या ठिकाणी जोडली जाते. समीकरण येऊन पोहोचले 7 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. चौथ्या षटकातील अजून देखील एक चेंडू शिल्लक असेल. रिक्वायर रन रेट थोडासा पुढे सरसवताना दिसतोय 17.4. आता मात्र वाढताना दिसलाय. जो रन रेट पहिल्या षटकामध्ये 11चा हवा होता तो आता मात्र 17चा येऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला नरेश बनप चेंडू पर्यंत पोहोचतोय, पकडलाय झेल आणि यावेळेस संपतोय खेळ अभियाचा.
आता मात्र समीकरण येऊन पोहोचले 6 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज। आजच्या दिवसातील मोठा सितारा तुमच्या भेटीला आला होता, ज्या ठिकाणाहून 1 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज, एक वाईट आणि त्यानंतर अंतिम षटकार लगावला तोच प्रणय आमरे। आता त्याने केलेलं कार्य डोळ्यासमोर ठेवून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल। 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे। नक्कीच तरी चमकण्याची संधी या ठिकाणी प्राप्त केली गेली या SPL मध्ये, सरकार प्रीमियर लीग मध्ये। तर स्ट्राईक एंडला चंद्रहास खेळताना दिसतोय। 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे। तर यावेळेस प्रणय आंबरे अंगामध्ये संचारणं गरजेचं असेल, तर दुसऱ्या बाजूला तसंच कार्य यावेळेस केलं जाईल का चंद्रहास यांच्या माध्यमातून। तर गोलंदाजी एंडकडून रवी शिवगण दाखल झालेत। मोठा फटका खेळायचा आहे, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न ऑन साईडला झालाय जरूर। एक धाव चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी चालवलाय आणि ती धाव या ठिकाणी कंप्लीट करत असताना रनआउट स्वरूपात चंद्रहास बॅक टू द पवेलियन झालेत। डॉट बॉल येतोय। 6 मध्ये 20 धावांची गरज असताना हा बॉल आला आहे डॉट बॉल। समीकरण बदलेल। 5 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज। रिक्वायर रन रेट यावेळेस 24 चा असेल, म्हणजेच काय प्रति चेंडू मागे तुम्हाला चौकार मारावाच लागेल। कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम लागू केला गेलाय, म्हणजे काय तुम्हाला या 5 चेंडूंमध्ये 20 धावसंख्या उभारावी लागेल। स्ट्राईक एंडला खेळणारा बॅट्समन संकेत स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला रवी शिवगण गोलंदाजी एंडकडून अराउंड विकेटने दाखल झालेत। मोठा फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कार्पेट शॉट स्वरूपात चेंडू चाललाय ऑन साईडला मिड विकेट रिजन मधून कुणा हळदणकर चेंडूपर्यंत पोहोचतायत आणि त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। 4 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज। 3 मोठे फटके या ठिकाणाहून जर या वेळेस संख्येच्या बॅटमधून आले तर हा दुसरा मोठा सितारा आजच्या दिवसांमधील त्याची देखील दखल घेतली जाईल। या ठिकाणाहून मोठी हिट रवी यांच्या विरोधात लगावली जाईल का संकेत त्यांच्या बॅटमधून। लेग कटार यावेळी सिस्तर ताकद या गोलंदाजीच राहिली आहे। या सामन्याची समीकरण स्पष्ट करण्याचे काम या चेंडूने केलं जरूर, मात्र 3 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज। येणारा मोठा प्रत्येक मोठी हिट यावेळी या सामन्यामध्ये पुनरागमन करताना दिसेल श्रीयान 11 कासारी संघाचं। मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय लॉंग ऑन रिजन मध्ये। नरेश बनप चेंडूपर्यंत पोहोचतायत, पकडलाय जेल आणि यावेळेस संकेत यांचा समतोल खेळ, म्हणजेच काय 2 चेंडूंमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज असेल। आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज असेल। एखादा चमत्कारच या ठिकाणाहून तुम्हाला नमस्कार करेल, तो चमत्कार करण्याची संधी यावेळेस रवी शिवगण देईल का हे देखील बघणं गरजेचं आहे। अराउंड विकेटने पुन्हा एकदा न्यू बॅट्समन साठी लेफ्ट हँड बॅटर आउटसाइड चेंडू चाललाय बॅक फॉर रिजन मध्ये दन 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 करत। यावेळेस थोडा उशिरानं का होईना पण चौकार येतोय। पंचावन्न धावांचा पाठलाग करायचा असताना आतापर्यंत धावसंख्या झाली 41 धावा, म्हणजे अजून देखील 14 धावांची गरज असेल एका चेंडूमध्ये। ही चूक रवी शिवगण करणार नाही आणि अंतिम दिवसात खेळताना दिसेल या ना 11 खंडाळा संघ। बिग 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 कॉंग्रॅच्युलेशन्स। आणि आजचा 4थ्या दिवशीचा खेळ समाप्तीस आला असं घोषित करतो।